कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते अमृतापासून. तर आता इथे सुलक्षणा येते आणि म्हणते अमृताच्या खोलीमध्ये काय चाललंय. आता तिथे विद्या आणि कावेरी सुद्धा असतात. तर आता सुलक्षणा म्हणते, कावेरी विद्या तुम्ही दोघे इथे काय करता हिच्या खोलीमध्ये, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे कावेरी आणि विद्या एकमेकींकडे बघतात. तर आता विद्या म्हणते आम्ही ते, तर आता कावेरी म्हणते आम्ही चादरी घ्यायला आलोय. घरातल्या सगळ्या चादरी धुवायला काढल्यात ना, म्हणून सगळ्यांच्या रूमातल्या चादरी घेतोय, असं म्हणते आता कावेरी. हे काय, हे बघा सगळ्याच घेऊन जातोय. तर आता सुलक्षणा म्हणते हो सगळ्याच घेऊन जा. अमृता, असं म्हणते आता सुलक्षणा, तू या घरची सून होणार आहेस आता, म्हणून तुला एक गोष्ट आताच सांगते. कावेरी या घरची मोठी सून आहे, तुझी मोठी जाऊ. त्यामुळे ह्या दोघींना त्यांचा मान तू त्यांना द्यायलाच हवा. त्यामुळे यापुढे तिच्याशी चढ्या आवाजात बोलायचं नाहीस, असं म्हणते आता सुलक्षणा. समजलं? तर आता इथे विद्या आणि कावेरी हसतात. चुकलं माझं, असं म्हणते आता अमृता. ठीक आहे, असं म्हणते आता सुलक्षणा. चला ग, कामाला लागा, असं म्हणते आता सुलक्षणा. हो हो, हा, असं म्हणते आता विद्या. नंतरही यादा करायच्यात, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कावेरी आणि विद्या जातात. मांडलं तुझ्या प्रेमाला, काय ताकद आहे हो तुमच्या प्रेमात, चला चादरी धुवा, असं म्हणते आता विद्या. आणि खूप हसतात आता कावेरी आणि विद्या. ही कावेरी नेमकं काय करायला आली होती माझ्या खोलीमध्ये, असं म्हणते आता अमृता. तर आता इथे कावेरी टेन्शनमध्ये असते. विद्या मानपणाच्या साड्या सुद्धा घ्यायच्या आहेत, लिहून ठेव त्या लिस्टमध्ये. आपला नेहमीच आहे मिठाईवाल्यांचं ना, त्यांना सांग आम्हाला चांगले पेढे आहेत आणि पाकिटा सोबत आपल्याला लग्नानंतर द्यावं लागतील ना सगळ्यांना, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता तिथे यश येतो. तर आता यश कावेरीला टेन्शनमध्ये बघतो. आय विल कॉल यू बॅक, असं म्हणत होता तो. सरी तुमचं पार्सल आलं, ह्याच्यावर सही करा, असं म्हणत होता तो माणूस उदयला. तर आता उदय सही करायला घेतो. तर आता तो सही करतो. तर आता तेव्हाच तिथे यश येतो. तर आता तो बघतो उदयला सही करायचं. तर आता यशला कळतं हा तर सही करतोय म्हणून. एक मिनिट, असं म्हणतो आता यश. आणि बघतो आता तो त्याची सही उदयची. यश आता बघतच राहतो उदयकडे. दादा, असं म्हणतो आता यश, तुला कळतंय का तू काय केलंस ते, असं म्हणतो आता यश. काय झालं, असं म्हणतो आता उदय. हे बघ, तू तशीच सही केली आहेस जशी तू आधी करायचंस, असं म्हणतो आता यश. तर आता उदय म्हणतो हो, म्हणजे तू सगळं काही विसरला असणास ना, तरी तुझी खरी ओळख तुझ्या आत लपून बसली आहे, असं म्हणतो आता यश. तू माझा मोठा भाऊ आहेस आता, हीच तुझी खरी ओळख आहे, असं म्हणतो आता यश. आय एम सो हॅपी टुडे, असं म्हणून तो बिठी मारतो आता उदयला. तर उदय सुद्धा खूप खुश होतो. आता हे मी मला दाखवतो, असं म्हणतो आता यश आणि जातो तो आत. सर सर, असं म्हणतो होता तो डिलिव्हरी बॉय. आणि आता तो पार्सल घेतो आता उदय. मा, असं म्हणतो होता उदय. मा हे बघ, हे बघ, असं म्हणतो होता यश. हे बघ, दादाने अशीच सही केली जशी तो आधी करायचा, असं म्हणतो आता यश सुलक्षणाला. तर आता सुलक्षणा खूप खुश होते आणि म्हणते उदय, अरे उदय, वा वा, अरे आज किती मोठा दिवस आहे माहिती आहे का तुला, खूप आनंदाचा दिवस आहे, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता सगळे खुश होतात. हळूच तुला सगळं आठवण आहे. तर आता कावेरी सुद्धा येते. हो ना मा, असं म्हणते आता कावेरी. काळ नकळत मला ह्यानी काव म्हणून हाक मारली, आज साई केली, अजून प्रयत्न केले तर नक्की त्यांना सगळं आठवेल, असं म्हणते आता कावेरी. तर आता यश म्हणतो बरोबर आहे तुमचं, आपण जर अजून एफर्ट्स घेतले ना तर दादाला अजून गोष्टी आठवतील, असं म्हणतो यश. पण भाऊची एफर्ट्स म्हणजे अजून काय करू शकतो आपण, असं म्हणते आता विद्या. तर आता यशला एक प्लॅन येतो. सुलक्षणा आता देवी आई समोर बसते आणि म्हणते, देवी आई हात जोडते. आता तिने म्हणते आज माझ्या उदयला त्याची साई आठवली, असं म्हणते आता सुलक्षणा. असंच हळूहळू त्याला सगळं आठवून दे, असं म्हणते आता सुलक्षणा. बिचारे कावेरीचा खडतर काळ आहे. ज्या नवऱ्याला तिने आपलं सर्वस्व केलं त्याच नवऱ्याच्या डोळ्यात तिला तिची ओळख दिसत नाहीये, असं म्हणते आता कावेरी बद्दल सुलक्षणा. ह्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं, असं म्हणते आता सुलक्षणा. पण देवी आई लवकरच दुःखातून तिला बाहेर काढ. ह्या घराचा तिने खूप विचार केलाय, खूप केलाय तिने या घरासाठी. तिने त्या उदयला, माझ्या मुलाला परत आणलंय. आमचा सगळ्यांचा जीव तिने वाचवलाय. माझ्या उदयशी स्मृती लवकरात लवकर परत येऊ दे देवी आहे, असं म्हणते आता सुलक्षणा. तुझ्या कृपा आशीर्वाद सदैव त्या दोघांवर राहू दे, असं म्हणते आता सुलक्षणा. तर तेवढ्यात स्वतः अमृता येते तिथे. तर आता अमृता नकळतपणे, म्हणजे सुलक्षणा बघत नाही तेव्हाच अमृता आता काहीतरी करते बघा, प्रेक्षकाला दिसत नाही पण नंतर आता सुलक्षणाला दिसतं. तर आता अमृता येऊन तो दिवा विझवलेली असते. तर आता सुलक्षणा बघते तो विझलेला दिवा. दिवा कसा विझला, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे अमृता ड्रामा करते. अरे देवा, असं म्हणते आता अमृता. अचानक कसं का विझला, असं म्हणते आता अमृता. तिनेच विझवलेला असतं बघा प्रेक्षक हो. हा कसला अपशगुन आहे देवी आहे, असं म्हणते आता सुलक्षणा. माझ्या उदयची स्मृती परत कधीच येणार नाही का ग, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे विद्या म्हणते, उदय भाऊची मी तुमच्या काऊला पहिला गिफ्ट काय दिलं होतं हे आठवतंय का, असं म्हणते आता विद्या. तर आता विद्या ते बघा म्हणून दाखवते. तर आता उदय बघतो तिकडे. तर आता इथे यश कावेरीच्या पायांमध्ये पैंजण घालत असतो आणि आता इथे एन्जॉय करत असतात ते दोघं.
हो हो असं म्हणतो होता उदय. पैंजणच दिलं होतं मी काऊला पहिल्यांदा, असं म्हणतो होता उदय. बरं उदय भाऊजी, मला सांग, तुमची काऊ तुमच्यावर रुसली चिडली की तुम्ही तिच्यासाठी काय करायचा, तिची समजूत कशी काढायचा? तर आता विद्या म्हणते हे बघा. तर आता इथे चिडलेली कावेरी दाखवली आणि यश तिची समजूत काढत असतो. काऊ प्लीज असं म्हणतो होता यश. अशी राखू नकोस ना, खूप त्रास होतो मला असं म्हणत होता यश. तर आता यश हा तुझ्यासाठी गजरा आणलाय मी असं म्हणत होता यश. जर तू हा गजरा पाहिलास तर मी समजेन तू मला माफ केलंस. मी का माळू? तुम्ही आणलेला गजरा तुमच्या हाताने माळलात की मी राग विसरून जाते माहितीये ना तुम्हाला, असं म्हणते आता कावेरी. मग तुम्हीच मळा असं म्हणते ती यशला. तर आता इथे यश तो गजरा घेतो आणि आता तो माळतो तो कावेरीच्या डोक्यामध्ये. हो हो असं म्हणत होता उदय. बकुळेचा बकुळेचा आणि आबोलीचा गजरा खूप आवडतो माझ्या काऊला असं म्हणत होता उदय. हो हो असं म्हणत होता उदय. कितीही राग आला ना तरी तो गजरा पाहून तिचा सगळा राग जातो असं म्हणत होता उदय. उदय भाऊजी, तुम्हाला हळूहळू सगळंच आठवायला लागलंय हो असं म्हणते आता विद्या. बरं मला सांगा, तुम्ही तुमच्या काऊला लग्नाची मागणी कशी घातली होती असं म्हणते आता विद्या. लग्नाची मागणी असं म्हणत होता उदय. तर आता विद्या म्हणते या. तर आता इथे कावेरी फुलं घालत असते वाजमध्ये. तर आता यश येतो आणि आता तो तिच्या साडीचा पदर घेतो आणि तिच्या डोक्यावर ठेवतो. तर आता यश कावेरीकडे आणि कावेरी यशकडे बघतात. लग्न करशील माझ्याशी असं म्हटलेलं असतो येता यश. तर आता कावेरी म्हटलेली असते हो. तर आता हे आठवतं उदयला. तर आता कसं ते फेरे घेतलेले असतात 7 फेरे यश आणि कावेरी करून दाखवतात. तर आता उदयला आठवतं आणि आता ते 7 फेरे घेत असतात यश आणि कावेरी. मावशी असं म्हणते तर अमृता, हा दिवा अचानक कसं का विझला? मला ना थोडं विचित्र वाटतंय असं म्हणते तर अमृता. देवी आहे असं म्हणते आता सुलक्षणा. माझ्या उदयला काही होऊ नकोस असं म्हणते आता सुलक्षणा. दिवा विझवून तू मला कसला संकेत तर देत नाहीस ना असं म्हणते आता सुलक्षणा. तर अमृता खुश होते. नाही नाही असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता ती दिवा लावते. देवी आई माझ्या उदयवर तुझी कृपा दृष्टी कायम राहू दे असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता दिवा लावायला घेते ती. तर आता दिवा लागतच नाही. तर आता प्रयत्न करते खूप सुलक्षणा. आपण काहीतरी केलेली असते अमृता, त्यामुळे दिवा लागतच नसतो आता प्रेक्षक हो. तर आता कावेरी येते आणि आता ती तो दिवा लावायला मदत करते आणि दिवा नक्की लागतो बघा प्रेक्षक हो यावेळी. तर आता सुलक्षणा बघते तर कावेरी आलेली असते आणि आता सुलक्षणा बघते कावेरीकडे आणि हसते. दिवा लावताना दिवा लागला ना तर चारी बाजून चांगलेच संकेत येणार आहेत असं म्हणते आता कावेरी. ते बघा असं म्हणते आता कावेरी. आणि आता इथे सुलक्षणा बघते त्या बाजूला तर उदय असतो आणि आता उदय चिक्कू सोबत खेळत असतो. कोण आहे मी तुझा असं म्हणत होता उदय चिक्कूला. कोण आहे मी तुझा? हा बाबा आहे का असं म्हणत असतो आता उदय. आणि आता खुश होत असते सुलक्षणा दोघांना खेळताना बघून उदयला आणि चिक्कूला. अरे पडला पडला असं म्हणून खेळत असतात ते दोघं. तर आता इथे उदय आणि चिक्कू खेळत असतात. ए चिक्कू असं म्हणत असतो आता उदय. बाबा आहे ना मी तुझा. सुलक्षणा हे सगळं बघून खूप खुश होत असते. बाबा आहे ना असं म्हणून खेळत असतो आता उदय. तर अमृताला राग येत असतो हे सगळं बघून. तर आता चिक्कूची पप्पी वगैरे घेत असतो उदय. तर आता सुलक्षणा हे सगळं बघून खूप खुश होत असते. तर आता सुलक्षणा बघते कावेरीकडे. चिक्कूची ओळख पटली आहे वाटतं उदयला असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कावेरी म्हणते हो. तर आता अमृताला कॉल येतो तेवढ्यातच आणि फोन वाजायला लागतो तिचा. या फुलवाल्याचं डोकं फिरलंय का असं म्हणते आता अमृता. सारखा काय फोन करतोय हा? तर आता ती बाहेर जाते फोन घेण्यासाठी. तर आता इथे यमुना खोलीत येते कावेरीच्या पाठीमागून आणि आता ती शोधायला लागते कावेरीच्या खोलीमध्ये काय सबूत मिळतोय का म्हणून. कावेरी, माहिती आहे मला तुझा कोणासोबत तरी अफेअर आहे. तू कितीही बोल, पण मी ऐकलंय तुला त्याच्यासोबत बोलताना. त्याचा फोटो किंवा एखादी वस्तू सापडली ना तर वाटच लावेल मी तुझी असं म्हणते आता यमुना. मग बघ तुझा आदर्श सोन्याचा खोटा चेहरा कसा पाडते मी असं म्हणते आता यमुना. तर आता इथे यमुना उघडते सगळे कपाटाचे दरवाजे आणि म्हणते चावी कुठे आहे असं म्हणते आता ती. तर आता चावी सापडते यमुनाला. तर आता यमुना खुश होते चावी बघून. कदाचित हीच असेल चावी असं म्हणते आता यमुना बघते. तर आता यमुना जाते आणि दरवाजा उघडते त्या कपाटांचा. तर ती खूप प्रयत्न करते आणि आता दरवाजा उघडतोही. तर आता यमुना बघायला लागते काय मिळतं का म्हणून. तर आता तिला काही सापडत नाही. तर आता इथे अमृता बाहेर गेलेली असते आणि आता ती बोलते काय हे, अरे तुला एकदा सांगितलं तरी कळत नाही का, का मला परत परत फोन करतोयस तू असं म्हणते अमृता. ताई सांगितलं ना असं म्हणतो होता तो माणूस. पैसे हवे होते थोडे असं म्हणतो होता तो माणूस. तुला पैसे वगैरे काही मिळणार नाही असं म्हणते अमृता. तुला काय करायचं आहे ना ते कर असं म्हणते ती. मी तुझ्या धमक्यांना घाबरत नाही. ठीक आहे मग असं म्हणतो होता तो माणूस. ठीक आहे 15 मिनिटात पोचतो घरी असं म्हणतो होता तो. तुमचा पत्ता आहेच माझ्याकडे, घरी येऊन सगळं सांगतो असं म्हणतो होता तो. तर आता अमृता खूप घाबरलेली असते. मला तर वाटतंय तुम्ही काय करायचं ते करा असं म्हणत होता तो. पुढे बोलायच्या आधी मेसेज केला तुम्हाला, तो एकदा बघा असं म्हणत होता तो. मेसेज असं म्हणते आता अमृता. तर आता अमृता मेसेज बघते. तर आता ती बघते आणि घाबरते. हा तर फुलं घेताना माझा फोटो आहे असं म्हणते आता अमृता. आणि ती कशी खुश झालेली असते ती फुलं घेऊन हे आता
दिसतं त्याच्यातून. तर आता तो माणूस हसायला लागतो. आहे ना भक्कम पुरावा तुमच्या विरोधात, असं म्हणत होता तो. हां, असं म्हणून हसायला लागतो होता तो. तर आता अमृता घाबरते. तोंड बंद ठेवण्याचे याला पैसे द्यावेच लागतील असं म्हणते अमृता. तर आता इथे यमुना खूप सगळं बघत असते आणि आता तिला बघता बघता काहीतरी खाली पडतं बघा प्रेक्षक हो. तर आता खाली पडलेलं असतं आता कावेरी आणि यशचं ग्रीटिंग कार्ड. तर आता यमुना बघते मात्र उघडून बघतच नाही ती. तर मग आता यमुना उघडून बघणारच असते तो ग्रीटिंग कार्ड. तर आता सुलक्षणा म्हणते देवी आई. तर आता त्याच्यानंतरही दिवा फडफडत असतो. हा दिवा अजूनही का फडफडतोय असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कावेरी बघते वारं सुटलंय खूप असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कावेरी म्हणते दिव्याभोवती जी काच ठेवतात ती घेऊन येते माझ्या खोलीतून असं म्हणते आता कावेरी. तर काच घ्यायला जाते आणि आता यमुना उघडून बघणारच असते ते ग्रीटिंग कार्ड. तर आता कावेरी तेवढ्यातच खोलीत येते आणि तिचा आवाज येतो आता ऐकायला यमुनाला. तर मग आता यमुना कावेरी असं म्हणते आणि आता ती जाते तो ग्रीटिंग कार्ड तिथेच फेकून. तर आता इथे यमुना मात्र पाठीमागे लपलेली असते कॉटच्या. तर आता कावेरी येते तोपर्यंत खोलीत. तर आता कावेरीला दिसतं की ते कपाट कोणीतरी उघडलेलं असतं म्हणून. तर आता तिला डाऊट येतो. तर आता तिथेच लपलेली असते यमुना पण. तर आता कावेरीला समजतं आणि आता ती उघडलेला दरवाजा पाहते त्या कपाटाचा. तर आता कावेरीला डाऊट आलेलाच असतो आणि आता ती बघते तर आता ते ग्रीटिंग कार्ड खाली पडलेलं असतं. तर मग आता ते ग्रीटिंग कार्ड दिसतं कावेरीला. तर मग आता यमुना बघते ते ग्रीटिंग कार्ड. तर आता कावेरी मात्र ते ग्रीटिंग कार्ड आपल्या हातामध्ये घेते. इथे कशी काय आली ही पत्रिका असं म्हणते आता कावेरी. पडली असेल चुकून असं म्हणते आता कावेरी. तर आता कावेरी इकडे तिकडे बघते आणि आता कावेरी लपून ठेवते आता ते ग्रीटिंग कार्ड आणि हे सगळं आता यमुना बघते. तर आता कावेरी परत खूप कुलूप लावते त्या कपाटाला आणि आता ती चावी असते ना ती आपल्याकडेच ठेवून घेते आणि कावेरी तिथून निघून जाते. तर आता यमुना मात्र बाहेर येते. कॉटच्या पाठीमागे लपलेली असते ती आणि आता ती म्हणायला लागते की उचलून ती पुन्हा कपाटात ठेवण्यासारखं काय होतं इम्पॉर्टंट त्याच्यात असं म्हणते आता यमुना. म्हणजे एक गोष्ट खरी आहे की कावेरी नक्कीच काहीतरी लपवती आहे असं म्हणते आता यमुना. तर प्रेक्षक हो, आता परत अमृताला दाखवले इथे यायची काय गरज नाही असं म्हणत असते आता अमृता. स्वतःला लई शहाणा समजतोस काय रे तू असं म्हणते आता अमृता. मी पैसे घेऊन 10 मिनिटात येते असं म्हणते आता अमृता आणि हे सगळं आता यश ऐकत असतो. तर आता यश हे सगळं ऐकलेलं असतो आणि आता अमृता मात्र आपल्या खोलीमधून येणार असते. पैसे असं म्हणतो आता यश. कुणाला पैसे द्यायला निघाले असं म्हणतो आता यश. तर मग आता जाता जाता अमृताला यश म्हणतो अगं अमृता, अगं थांब ना तुला काहीतरी विचारायचं आहे मला असं म्हणत होता यश. बोल ना असं म्हणते अमृता. तुझा फेवरेट कलर कुठला आहे असं म्हणतो आता यश. फेवरेट कलर तर आता अमृता सांगतच नाही. अगं आपलं लग्न होणार आहे ना तुझ्या आवडीनिवडी तुझ्या चॉईसेस मला माहीत असायला हव्या आहेत ना असं म्हणत होता यश. ब्लू इज माय फेवरेट कलर असं म्हणत होता तो. ब्ल्यू असं म्हणत होता यश. वाव, ब्ल्यू माझाही फेवरेट आहे असं म्हणत होता यश. आणि फेवरेट कुझिन खाणं कुठलं आवडतं तुला अमेरिकन मेक्सिकन इटालियन. तर आता अमृता म्हणते मेक्सिकन मेक्सिकन आवडतं. तर आता यश म्हणतो मेक्सिकन वाव मॅक्सिकन तर मला पण खूप आवडतं असं म्हणतो आता यश. वी आर गोइंग टू बी अ परफेक्ट कपल असं म्हणतो तो आणि आता तो मिठी मारतो अमृताला. तर आता मिठी मारता मारता काहीतरी फेकतो तो आता अमृताच्या बॅगमध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच यश कॉल लावलेला असतो आणि मग आता तो फेकून टाकतो त्याचा फोन आता अमृताच्या बॅगेमध्ये. एव्हरीथिंग इज फाईन असं म्हणून आता तो बाय असं म्हणतो. तर आता अमृता मात्र निघून जाते तिथून. कावेरीचा नंबर डायल करून हिच्या पर्समध्ये टाकलाय. आता ही कुणाला भेटतीये काय बोलतीये हे सगळं कावेरीला ऐकू येईल असं म्हणत होता यश. आता यशचा प्लॅन असतो बघा प्रेक्षक हो. तर आता यश निघून जातो तिथून. तर आता कावेरीला कॉल येतो यशचा. तर आता कावेरी मात्र घरातल्या घरात फोन का करतायत हे मला असं म्हणते आता कावेरी. तर आता कावेरी फोन घेते. तू मला विषारी फुलं दिलीस हे कोणाला सांगितलंस का असं म्हणते आता अमृता आणि तिला ऐकायला येते सगळं. आणि आता अमृताचं सगळं बोलणं ऐकलेली असते बघा प्रेक्षक हो. अमृताचं सगळं बोलणं कावेरी ऐकलेली असते आणि आता तिचं सगळं बोलणं एकूण एक गोष्ट कावेरीला ऐकू येत असते. स्वतःचा फोन डायल करून यशने अमृताच्या पर्समध्ये ठेवलेला दिसतोय असं म्हणते आता कावेरी. म्हणून मला तिचं सगळं बोलणं ऐकू येतंय असं म्हणते आता कावेरी. तर आता यश तिथे आलेला असतो. तर मग आता इथे कावेरी चालू करते तो स्पीकर आणि दोघांनाही आता ऐकू यायला लागतं. तर मग आता सगळं ऐकतात ते की अमृता काय काय बोलत असते आणि मग त्या दोघांना पण कळतं की अमृता किती मोठी प्लेयर असते कसं ती वाचलेली असते हे सगळं आता त्यांना कळतं. आता खरं तर ऑडिओ दाखवलेला नाही आहे की काय ऐकतात ते पण प्रेक्षक बहुतेक सगळंच ऐकलेले असतात ते दोघे. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय येते काऊ 1 मिनिट इथे ये ना. आपल्या तिघांचा एक फॅमिली फोटो मला हवा आहे. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. मोबाईलवर वॉलपेपर ठेवतो म्हणतोय असं म्हणतो आता उदय. तर आता इथे तिघेजण फोटो काढून घेतात. कावेरी, उदय आणि चिकू कुणाची दृष्ट लावू नये असं म्हणते आता सुलक्षणा. लग्न 2 दिवसात
आहे आणि आता म्हणजे अमृताचं सत्य आणण्यासाठी फक्त 28 तास आहेत आमच्याकडे असं म्हणते आता कावेरी मनातल्या मनात. तर आता इथे उदय कावेरीला वचन देतो की ह्याच्यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही, मी कुठला त्रास देणार नाही तुला असं म्हणून वचन दिलेलं असतो आता उदय कावेरीला. तर सुलक्षणा बघून खूप खुश झालेली असते हे. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.